Hello, this is the My Artifact episode number 821. आजची तारीख आहे 6 जून 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:15. ॲक्च्युली हा कालचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आणि काल मी आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही. सो आज मी रेकॉर्ड करतो. पहिले मी सांगतो यार, माझ्या मनामध्ये खूप काही सुरू आहे राव आणि बहुत भयानक सुरू आहे. काल काय झालं, काल मला माहीत पडलं की मी जिथे ट्रेनिंग कॅम्पमध्ये जातो ना, तर माझ्यासोबत काही मुलं असतात. त्याचं नाव काय, प्रणय, आणि त्याचं बी झालं आहे आणि एमटेक पण झालं आहे आणि तो आता कॅडकॅमचे कोर्सेस करण्यासाठी त्या ट्रेनिंग कन्सल्टन्सीमध्ये आला आहे. तो दुसरा एक बंदा आहे, त्याचं नाव आहे प्रज्योत. त्याचं ग्रॅज्युएशन झालं आहे, बी झालं आहे त्याचं, आणि आता तो कटिया याचे कोर्सेस वगैरे करून राहिला आहे. वर्धेतूनच अपडाऊन करतात, माझ्यासोबतच असतात ते. ॲक्च्युली ते माझ्यापेक्षा थोडे लवकर ॲडमिशन घेतली त्यांनी, म्हणजे त्यांनी करीब 1 महिन्या अगोदर वगैरे त्यांनी ॲडमिशन घेतली. एकाने तर तो प्रज्योतने 2 महिन्या अगोदरच ॲडमिशन केली होती. मी जस्ट रिसेंटली आत्ताच घेतली आहे, हार्डली 2 हफ्ते झाले आहे. सो मला काय म्हणायचं आहे की मला माहीत पडलं काल की त्यांचा इंटरव्ह्यू आहे बुधवारी, म्हणजे उद्या, ऑटोकॅडवर. आणि माईट बी त्यांना जॉब लागेल ना लागेल, आय डोंट नो. ते त्यांच्या परफॉर्मन्सवर आहे, म्हणजे पेपरमध्ये ते कशा प्रकारे परफॉर्म करणार ते. बट ते इंटरव्ह्यूसाठी लायबल आहे. या आता कसं आहे, माझं पण ऑटोकॅड झालं आहे आणि मी सरांना म्हणलं की सर का मी हे इंटरव्ह्यू देऊ शकतो का. तर त्यांनी म्हणे की ग्रॅज्युएशन इम्पॉर्टंट आहे म्हणे, म्हणजे ग्रॅज्युएशन मागितलं आहे म्हणे त्यांनी. विदाऊट ग्रॅज्युएशन तर काही होत नाही म्हणे. आणि मग जसा त्यांनी हा शब्द म्हणला राव, माझ्या खालची जमीनच एकदम गायब झाली. यस, म्हणजे असं वाटलं का भाऊ, तिथे म्हणजे त्यांनी असं म्हणलं, बस मी असं कूलरसमोर होतो, चांगली हवा खात होतो, आणि बस त्यांनी असा शब्द म्हणला की ग्रॅज्युएशन इम्पॉर्टंट आहे, ग्रॅज्युएशन, विदाऊट ग्रॅज्युएशन तुला इंटरव्ह्यू देता नाही, असं तेव्हा त्यांनी म्हणलं. तेव्हा असं वाटलं, एवढं भयानक वाटलं यार. असं वाटलं कोणतरी इतका भयानक शॉक दिला, असंच वाटलं राव. कारण जे काही त्यांनी सांगितलं ना, इट जस्ट नॉट मेक्स मी कूल, नॉट मेक्स मी एक चांगलं नव्हतं असं सांगितलं यार. म्हणजे कसं की कोणी 10 शिव्या दिल्या ना चालून जाईल, पण कोणी मामाजीने शिव्या दिल्या ना, तेव्हा कसं वाटन, त्याच्यापेक्षा बेकार वाटत होतं. या साला मी एकदम भिवूनच गेलो राव. साला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट नाही तर मी साला इंटरव्ह्यू नाही देऊ शकत आहे. विचार कर, समोर काही इंटरव्ह्यू वगैरे निघाले तर हे दोघं जण तर चालले जाईन, कारण त्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे. चला आपलं तर ग्रॅज्युएशन व्हायचंच आहे राव. आपण तर साला इथंच अटकून जाऊ. आपण जरी कटिया आणि क्रिओ, ऑटोकॅड वगैरे कितीही चांगल्याने सॉल्व करण्याचा प्रयत्न केला, कितीही प्रॅक्टिस केली, किती हार्डवर्क केला, डझंट इवन केअर. इट जस्ट केअर का तुमचं ग्रॅज्युएशन झालं आहे का नाही. साला मी भिवूनच गेलो आहे राव, बहुत भिवून गेलो. आणि साला कळलंच नाही राव का करायचं का नाही. म्हणजे कसं, जेवण झाल्यावर मी सरांना विचारलं आणि त्याच्यानंतर साला मनच नाही लागलं राव ते प्रॅक्टिस करण्यामध्ये, बिलकुलच नाही. कसं तरी ते मित्रांसोबत होतं काही ना काहीतरी. मग त्याच्यानंतर मग मी घरी आलो, मूड बिलकुल ऑफ होता यार. बट मला जाऊ दे म्हणलं यार, आणि मी सरळ गेलो, मित्रांसोबत गेलो लग्नाला, आणि मग तिथे खूप एन्जॉय केला आणि विसरूनच गेलो राव आज दिवसभर का झालं का नाही. तिथून 11 वाजता घरी आलो
बिलकुल असं हेच नव्हतं, कॉन्शियसमध्येच नव्हतं का साला मला आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड करायचा आहे आणि काही सांगायचं आहे, काही नाही. आणि जस्ट आलो, झोपलो, दॅट इज इट. हे हे काय भाऊ, म्हणजे आपण इथे कशासाठी आलो आहे, या आपण इथे वर्धेला आपण जॉब कशासाठी सोडला हे विचार कर पहिले. यास साला मला गलती वाटून राहिली यार का मी जॉब सोडला म्हणून. या खरंच साला गलती वाटून राहिली. म्हणजे आपण एवढं सारं करायचं, एवढं हार्डवर्क करायचं, एवढं अं, डोकं दिमाग खर्च करायचा, घाम गाळायचा, एवढं सारं करायचं सुद्धा, आणि हे सगळं केल्यानंतर त्याची व्हॅल्यू इज नथिंग. इट जस्ट व्हॅल्यू ऑफ युअर ग्रॅज्युएशन. जर तुझं ग्रॅज्युएशन झालं असेल तर यू आर गुड, तर ग्रॅज्युएशन नाही झालं असेल तर यू आर रॉंग. चला भीती लागून राहिली बे यार. आणि सर्वात मोठी भीती म्हणजे सांगू का लागून राहिलाय, पण ते तर ठीक आहे, पण जेव्हा मी तिथून आल्यानंतरही सुद्धा मी माझ्या टेन्शनला विसरून बस एन्जॉय करून राहिलो राव. असं नाही होणार, असं बिलकुल नाही होणार. आई वडिलांना दिसून राहिलाय तू का रोज तू सकाळी जात आणि संध्याकाळी वापस येत आहे, त्यांना खूप चांगलं वाटत आहे का आपला मुलगा ट्रेनिंग करत आहे. ने हार्डली 1 किंवा 2 महिने होऊ दे भाऊ. असंच काही समजा जर असेच इंटरव्ह्यू वगैरे तुला भेटले नाही किंवा तुझं ग्रॅज्युएशन नाही, तर विचार कर आई वडील बहुत म्हणजे अगोदर ज्याप्रमाणे रागात होते ना, त्याचप्रमाणे त्याच्यापेक्षा 10 टाइम्स बेटर होऊन जाईन राव. 10 टाइम्स त्यांचा दिमाग गरम होऊन जाईल. आणि मग माझं पण डोकं कसला एकदम वेगळ्याच वळणीवर जाईन आणि मी साला काही करून देईन साला, एकदम गलत स्टेप घेऊन घेईन आणि पूर्ण जीवनाचा नाश होऊन जाईन भाऊ. कारण हेच एक टर्निंग मोमेंट असते राव. कारण आपल्याला जॉबची गरज आहे, आपल्याला जॉबची गरज आहे, सगळ्यांना जॉब लागून राहिले, आपल्याला जॉबची गरज आहे, आणि आपण जॉब सोडून आलो आहे. सगळेजण आता लागून राहिले इकडे तिकडे तिकडे इकडे, आणि मी जॉब सोडून आलो आहे. म्हणजे पहा ना, मी किती एकदम असा बिल गेट्सचा मुलगा आहे ना. मला तर साला माझी तर व्हॅल्यू खूप चांगली आहे या. आणि बस मला तर जॉब तर अशीच भेटते. बस जॉब म्हणजे चॉकलेट वाटलं तुम्हाला की 1 रुपया देऊन घेतलं का खाल्लं आणि हागलं. साला बहुत बहुत भीती वाटून राहिली यार, बहुत भयानक. मग जेव्हापासून हा पाऊस येऊन राहिला ना, त्यापासूनच साला बहुत स्केअर्ड येऊन राहिलं राव. म्हणजे मला माझ्या फ्युचरपासून भीती लागून राहिली का साला का होईन कसं होईन, का होईन कसं होईन, कळून ना राहिला. म्हणजे मला एवढं तर आहे बघ, आताची कंडिशन सांगतो राव. ठीक आहे, आता मी ट्रेनिंग करत आहे, कटिया क्रिओ करत आहे. ठीक आहे, आता यांनी प्रॉमिस दिला आहे का आम्ही तुम्हाला जॉब लावून देऊ बा. ठीक आहे, बट भाऊ आपलं ग्रॅज्युएशन कम्प्लीट नाही ना. हां विचार कर, अदर कंपनीला एक ग्रॅज्युएटेड मुलगा पाहिजे ज्याचं प्रोग्रामिंग वगैरे झालं आहे. आपलं ग्रॅज्युएशन नाही झालं आणि आपण प्रोग्रामिंग करून राहिलो आहे, तर मग कोण घेईन राव. साधं इंटरव्ह्यूमध्ये तुला बसू नाही देणार राव. तिथे इंटरव्ह्यू पास होऊन तुला जॉब लागणं तर दुसरी दूरचीच गोष्ट आहे. तर ते अमोल सर्वन्साला किती प्रयत्न करीन राव, आपला स्वतः एकट्यासाठी किती प्रयत्न करेन त्या. ते साला अटकलं माणूस यार, हट. म्हणजे अजून एक दुसरी एक होप आहे. एक आहे सागर प्रजापती, तो एवढा कॉन्फिडन्सली म्हणे भाऊ का ऑगस्टमध्ये ओपनिंग आहे म्हणे आणि तिथे जॉईनिंग वगैरे होणार आहे म्हणे महिंद्रा, आणि तिथे डिप्लोमा इंजिनियरची नेहमी गरज असते. तर मी त्याला रेझ्युमे वगैरे दिला भाऊ, मी त्याला थोडंसं बोललोय. साला त्याला हा आता माहीत नाही यार, आता त्याच्यावरही आपण किती डिपेंडंट राहू यार. तोही बंदा एक प्रकारे तो आता आता जॉबवर लागला आहे, आणि त्याच्यावरही आपण किती का म्हणू भाऊ आपल्याला की भाऊ थोडंसं जुगाड पाणी कर यार आपल्या ड्युटीचं यार. आपण आपण त्याला खास कर म्हणू शकतो राव या का भाऊ थोडंसं पहा राव आता.
चला हे. आणि त्याच्यानंतर तिसरं ऑप्शन उरते, तो ऑप्शन आहे की Naukri.com. या, आणि त्याच्याशिवाय मला दुसरा कोणता मार्गच नाही दिसून राहिला. यस, Naukri.com शिवाय दुसरा कोणता मार्गच नाही दिसून राहिला. मला याच्यावर सर्च करावंच लागेल आणि आता थोडी मेहनत, अजून जास्त मेहनत घ्यावी लागेल. म्हणजे एवढी तर मेहनत हॅड इनफ आहे, हॅड इनफ नाही आहे, तुला अजून मेहनत घ्यावी लागेल बहुत जास्त. कारण राव, कॉम्पिटिशन बहुत तगड़ा आहे आणि याच्यामध्ये तुझा व्हॅल्यू बहुतच कमी आहे. तुझं ग्रॅज्युएशन पण कम्प्लीट नाही आहे. सो विचार कर का बहुत जास्त प्रॉब्लेम जाणार आहे समोर. तर याच्यापासून आपल्याला काही ना काहीतरी करावं लागेल. आणि भाऊ, अजून एक विचार कर, आपण इथे वर्धेला आलो आहे तर कशासाठी आलो आहे हा विचार कर. नुसतं येऊन जाऊन आपण क्लासेस करू, म्हणजे सकाळी 7 वाजता चाललो आणि संध्याकाळी 5 वाजता वापस येऊन राहिलो आणि आल्यानंतर बस मित्रांसोबत टाइमपास करून राहिलो आहे, तर भाऊ याच्यात काही नाही राव. या विशालला घे ना, विशालचं एक्झाम्पल घे भाऊ. तो खेळाचं सण तर येते, खेळणं नसन तर तो बंदा येतच नाही. तो बंदा कुठे तिथे वडापाव खायला जाते नाही. तो बंदा कुठे वैभव पिंटी किंवा बॅडीसोबत कुठे इकडे तिकडे हिंडते नाही. तो कसा खेळण्यासाठी येते. खेळणं झाल्यानंतर तो बंदा आपलं काम करते, घरी राहते, पढाई करते, वॉट एव्हर ही हॅज टू डू. आणि ज्याप्रमाणे त्याचा प्रोग्रेस सुरू आहे, ऑफकोर्स ही कॅन डू दिस. आणि तू तर बस हाच प्लॅन करून राहिला की केव्हा मित्र येईन ना, केव्हा मी आपला प्रोजेक्टर लावीन ना, केव्हा आम्ही पिक्चर पाहीन आणि केव्हा तुझा मोमेंट चांगला बनवीन. भाऊ फक्त बोलल्यानं हे टेम्पररी आहे भाऊ. हे जस्ट म्हणजे टेम्पररी खुशी घेण्याचा प्रयत्न आहे, हे परमनंट नाही. तर तुला वाटते का आपण 1 वर्ष अगोदर आपण जे मोमेंट पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू? नो नो नो. येत्या 1 वर्षा अगोदर आपण जे मोमेंट एन्जॉय केले ते केले, तेव्हा सगळेजण सोबत होते, सगळेजण साथ दिली, आपण पण साथ दिला, एव्हरीथिंग इज गुड. आता ते दिवस आपण पुन्हा वापस आणू शकत नाही, आणि जर आणले तर याच्यात आपलंच नुकसान आहे. या, कारण सगळेच जण धावून राहिले राव, सगळ्यांना मागे खिचण्यामध्ये आपण मागे जाऊन राहिलो राव. प्लीज थोडासा विचार कर याच्याबद्दल. आणि राव, तुझी कंडिशन बहुत बेकार स्थितीवर आहे, तुला काही ना काही तर करावं लागेल, नाही तर ऑफकोर्स तू डिस्ट्रॉय होऊन जाईल कम्प्लिटली. आज तुला 2 हप्त्यानंतर तुला कळलं की तुझी पोझिशन काय आहे. विचार कर, असं पुन्हा झालं नाही पाहिजे. या, एक टाइमटेबल नको बनवू, स्वतःला कळलं हेच इम्पॉर्टंट आहे. आता याच्यावर प्लॅन इलिमिनेट करायचा आहे. प्लॅन पण नको बनवू, सीधा एवढा समजून घे भाऊ. तू तुझे क्लासेस केले, क्लासेस केल्यानंतर संध्याकाळी 5-6 वाजता तू आल्यानंतर थकला, खेळायला जायचं तर खेळायला जायचं. ऑफकोर्स मी असं नाही म्हणत की त्याच्यासोबत टाइम स्पेंड नको करू, ऑफकोर्स जा खेळला तर खेळ थोडासा, त्याच्यानंतर घरी वापस ये. संध्याकाळी स्वतः नको जाऊ. या, बोलवण तर चालला जा. यस, बोलवण तर चालला जा. कारण आता मित्र थोडेसे दूर कर. या, कारण तुला समोर जायचं असेल तर खालची स्टेप सोडावीच लागेल, आणि या खालच्या स्टेपमध्ये मित्र पण आहे. या, तुला यांना सोडावंच लागेल. सो खेळणं झाल्यावर वापस ये घरी आल्यानंतर पढाई कर. या, वाच, काही ना काही पुस्तक वाच, इंजिनिअरिंगचे पुस्तक वाच. तुझं इंजिनिअरिंग आहे, तुला एक्झाम फॉर्म भरायचा आहे. साला का बे यार, का करायचं आहे यार, इतके सारे हे यार, काही कळून नाही राहिलं आहे. फर्स्ट ऑफ ऑल मला खापरखेडावरून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आणायचं आहे. अनादर दॅट तो देवेंद्रचा नेहमी कॉल येऊन राहिला रोज का भाऊ तू लिव्हिंग सर्टिफिकेट लिव्हिंग घे. भोकात गेलं मला लायसन्स, कारण जेव्हा त्याच्यापाशी गेलो ना तो पुन्हा पैसे मागन भाऊ. पुन्हा म्हणून 200 रुपये देऊन दे म्हणून. 2000 रुपये दिल्यानंतर त्याला असं म्हणलं ते 2000 रुपये गेले तर गेले, जाऊ दे भोकात. यस, जाऊ दे.
आता जाऊन त्यापेक्षा टाइम आणि पैसा बिलकुल वेस्ट नको करू. त्याला सोडून दे. हो, येतो येतो येतो, टाळत राहा, बस क्विट करून टाक. भोकत गेलं ते. गेले 2,000 रुपये, गेले तर गेले, जाऊ दे. काही काही एकदम लिंकच नको ठेवू त्याच्यासोबत. ठीक आहे, आपल्याला वाटण तर आपण करून घेऊ. नाही तर आपण रोज अपडाऊन करत जाऊ. येस, दॅट इज इट. अनदर थिंग, का थोडंसं घरी थांब आणि थोडंसं आईवडिलांच्या नजरेत थोडं चांगला वागण्याचा प्रयत्न कर. कारण हे बघ, तुला या स्थितीवर म्हणजे तुझं हे पैसा पाणी आणि रोजचं सांभाळून घेणं, यासाठी लागणारा जो पैसा लागते, या साऱ्या जे काही गोष्टी लागते, हे सगळं तुला आई वडील प्रोव्हाइड करत आहे. ॲटलिस्ट तुला नेक्स्ट जॉब लागेपर्यंत तरी तू स्वतःचा कारभार नको करू आणि त्यांच्या मनात बिलकुल टोचून नको खाऊ का हा बंदा इथून जॉब सोडून आला आहे आणि हा कम्प्लिटली युजलेस आहे. त्यांच्या मनात बिलकुल हा विषय आलाच नाही पाहिजे. आणि याच्यासाठी मित्र हर्ट झाले, चालून जाईन राव, आपण मित्रांना नेक्स्ट टाइम कन्व्हिन्स करू. आई वडिलांनी आता साथ सोडली ना भाऊ, आपली बहुत वांदे आहे. यस, बहुत वांदे आहे. आई वडिलांची साथ आता गरजेची आहे तुला. आणि तुला कसं आहे, हे साऱ्या गोष्टी तुला समजायच्या आहे आणि याच्यावर प्रॉपरली इलिमिनेट पण करायचं आहे. बरं झालं तुला हा 2 हप्त्यानंतर तुला हे लवकरात लवकर कळलं. राईट. सो व्हॉट इज व्हॉट, घरी राहा. आणि Naukri.com सर्च करत राहा. जेवढा टाइम तू फेसबुक इंस्टाग्रामवर टाकते ना, क्विट करते आणि Naukri.com सर्च करत राहा, पाहत राहा कुठे जॉब ओपनिंग आहे, काय आहे, इंटरव्ह्यू आहे, डिप्लोमा इंजिनिअरसाठी कुठे काही जागा आहे. पूर्ण सर्च कर, पूर्ण एकदम डिगिन होऊन जा. क्लासेसला इतकं जास्त इम्पॉर्टन्स नको देऊ. तू जेवण म्हणजे हार्डली 12:30 वाजेपर्यंत जेवढे काही तुझं होत आहे. 12:30 नंतर तुला कसं आहे का, तुला दुसऱ्याच्यामध्ये पण जायचं आहे. म्हणजे नागपूरमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहे आणि खूप साऱ्या कंपनीमध्ये खूप साऱ्या इंटरव्ह्यूज वगैरे होतात. डिप्लोमा इंजिनिअरची खूप साऱ्या ठिकाणी गरज असते सुद्धा. सो तुला जायचंच आहे आणि इकडे तिकडे बघायचंच आहे राव. नाही तर बघ, लाईफ इज कम्प्लिटली डिस्ट्रॉय मॅन. तू आता सिरियस नाही झाला, तुला हे आर्टिफॅक्ट एपिसोड याच्यासाठी दिला आहे का थोडंसं एक प्रॉपर डिसिजन घेऊन एक चांगला असा मार्ग चॉईस करावा. आणि समजा जर मी असं नाही करत, समजा मी आता सिरियस ना आहोत, सो व्हॉट विल बी हॅपन. अमोल सर प्रयत्न करणार आहेत, किती प्रयत्न करणार आहे, काहीच नाही. त्यांचा जॉब आहे, थोडा बहुत काही ना काहीतरी गायडन्स करण किंवा काही ना काहीतरी कुठेतरी कसं तरी, म्हणजे त्यांचा जॉब आहे म्हणून ते प्रयत्न करण. दॅट इज इट. बट स्वतःची मेहनत स्वतःलाच करावं लागते, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. दुसरा बंदा त्याला कितीही पैसे देऊन तो एवढा जास्त एफर्ट नाही घेऊ शकत जेवढा आपण स्वतःसाठी घेऊ शकतो. हे गोष्ट खूप चांगल्याने क्लिअर शब्दात ऐकून घे आणि हे कम्प्लिटली ट्रू आहे. दुसरा बंदा आहे सागर प्रजापती. हा जस्ट न्यूली लॉन्च झाला आहे. आणि हा बस याने फक्त म्हणलं ऑगस्टमध्ये ओपनिंग आहे आणि तेव्हा काही ना काहीतरी होऊ शकते. बट याच्यावरही एवढा जास्त विश्वास नको ठेवू, कारण हाही बंदा जस्ट त्याची आता जॉईनिंग झाली आहे. आणि आता का माहिती त्याचं पुढं का होईन ना होईन वगैरे, लॉट्स ऑफ थिंग्स आहे राव. आपण ठीक आहे, एक मित्राच्या नात्याने त्याला म्हणू, एक फोन करू, भाऊ थोडंसं आपलं जुगाड पाणी जमव बा. हा एवढं ऐकून घेईन आणि बस काही ना काहीतरी वाटण का या बंदा हा सिरियस आहे बा जॉबसाठी. सो हा काही ना काहीतरी प्रयत्न करण. बट हा ऑफिशियली इतका डीपली जाऊ शकणार नाही. होई म्हणून चला हट, चला कशाला जाऊ का वगैरे. सो आपल्याकडे तिसरा मार्ग आहे. तो मार्ग आहे म्हणजे स्वतःचा बाय ओन. तू रोज नागपूरवरून अपडाऊन करत आहे, दॅट इज गुड, चांगली गोष्ट आहे.
अपडाऊन करत आहे तर तुला स्वतःला कळलं पाहिजे का आता वेळ आली आहे, आता वेळ आली आहे स्वतःचा जॉब गेन करण्यासाठी. राईट राईट. सो जास्त टाईम वेस्ट नको करू आणि टाईमचा प्रॉपरली युटिलाइज कर असं मला वाटतं. दिस इज इट, दिस इज द एंड. दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 821. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.